आपण आताच थोड्या वेळापूर्वी काय बघितली, कोणती संख्या बघितली? ओके, आता आपलं कोणती बघायची? चौरस किंवा चौकोनी संख्या आपण बघूयात. ओके, बघूया. आता आपण कोणती संख्या बघायची आपल्याला? चौरस संख्या. नावाप्रमाणे चौरस, चौरंग. ओके, लग्नामध्ये बघा नवरदेव नवरीसाठी ते चौरंग आणतात. चौरंग चौकोनी असतो तो, लक्षात ठेवा. तर त्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी चौरस म्हणलं तर आपण पुन्हा रांगोळीचा प्रकार इथं आपण सुरुवात करायची. टिपकेची रांगोळी काढायची. बघा चौरंगासारखी 1 2 3 4 5. म्हणजे या ठिकाणी आपला काही चौरंग काही तयार होत नाही. ओके, होणार आहे का? नाही होणार. म्हणजे 5 ही संख्या म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे 1 2 3 4 आणि 5 हे जे टिपके 5 टिपके आपण घेतली 5 संख्या होत नाही. ओके, त्यानंतर या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे या स्वरूपामध्ये असा एक चौरस तयार होऊ शकतो. म्हणून 9 ही संख्या कोणती संख्या आहे? चौरस संख्या आहे. 16 बघूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ओके, या ठिकाणी 16 ही जी संख्या आहे 16 टिपक्यानुसार हा सुद्धा 16 संख्या सुद्धा काय राहील आपली? चौरस राहील. काय चौरसाकारच्या नियमाप्रमाणे काय आहे की म्हणजे उभ्या आणि आडव्या रांगेत तुम्ही ज्या काही संख्या जे टिपके घेणार आहे, उभ्या ही रांगा तेवढ्याच असाव्यात आणि आडव्या ही रांगा तेवढेच टिपके असले पाहिजे. समजा तुमच्या उभ्या 5 रांगा झाल्या तर आडव्या सुद्धा तुम्हाला 5 दिसल्या पाहिजे रांगा. लक्षात आलं का? समजा की या ठिकाणी XYZ समजा मी 25 ही संख्या जर घेतली, 25 ही संख्या चौरसाकार आहे का? 25 ही संख्या चौरसाकार आहे का हे जर सांगायचं असेल तर आपण हो म्हणू. मग हो कसं? कारण या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 किती झाले? 1 2 3 4 1 2 3 4 5. बघा ही 1 2 3 4 5 इतके आडव्या रांगेत 1 2 3 4 5 इतके उभ्या रांगेत असं जर येत असेल तर समजा ती चौरस संख्या आहे. ओके, हे चौरस संख्येचे या ठिकाणी गमक आहे, म्हणजे रहस्य आहे याच. म्हणजे कळतंय का? उभ्या रांगेत जेवढे टिपके असतील तेवढ्याच आडव्या रांगेत टिपके असणं गरजेचे. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी आता 9 या संख्येत घेतला आपण. 1 2 3 1 2 3 1 2 3. बघा किती रांगे झाल्या? बघा 1 रांग 2 रांग 3 रांग. बघा अशी भेटली 1 रांग 2 रांग 3 रांग. म्हणजे उभ्याही रांगेत 3 रेषा येतात, आडव्या रांगेत 3 रेषा येतात. ओके, म्हणूनच या ठिकाणी 9 ही संख्या सुद्धा काय झाली? चौरस. ओके, आता या ठिकाणी आपण 16 संख्या बघूयात. 16 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 4 4 14 4 4 16. हे बघा 1 रांग 2 रांग 3 रांग 4 रांग 1 रांग 2 रांग 3 रांग 4 रांग. ओके, हो सर. म्हणजे उभ्याही 4 रांगेत आडव्याही 4 रांगेत म्हणून 16 सुद्धा ही संख्या काय झाली? चौरस संख्या झालेली आहे. या ठिकाणी सगळ्यात सोपं जे टेक्निक आहे ते टेक्निक म्हणजे ज्या संख्येचा वर्ग होत असेल 2 चा वर्ग 4 4 चा वर्ग 16, ठीक आहे, 5 चा वर्ग 25 3 चा वर्ग 9. ओके, 6 चा वर्ग 6 6 36 7 चा वर्ग 7 7 49 8 8 64 9 9 81 10 10 100 11 11 120 12 121. ओके, अशा प्रकारे एखाद्या संख्येचा वर्ग करून
जी येणारी जर संख्या असेल आणि त्या स्वरूपाच्या संख्या जर इथं दिलेल्या असतील तर ती त्या संख्येचा त्या संख्या चौरस संख्या असेल हे लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी 5 नाही, या ठिकाणी 3 त्रिक 9, 12 या ठिकाणी 12 पण नाही या ठिकाणी. ओके 4 चूक 16 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 या स्वरूपामध्ये टिपके वाढायचे. म्हणजे तुमचे असेही तुमचे 9 येणार रांगा या ठिकाणी अशा, आणि ह्या अशा सुद्धा तुमच्या किती येणार 9 रांगा. ओके अशा स्वरूपात जर ती संख्या येत असेल तर ती संख्या ही चौरस संख्या असं समजायचं. कळलं आता? हो सर. स्टॉप.